दिवाळीतही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार। मनसेच्या शिवाजी पार्कातल्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन। विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळानं घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट। मतदार याद्यांमधल्या घोळावर मविया नेत्यांसह राज ठाकरेंची आयोगासोबत चर्चा। उद्या पुन्हा आयोगासोबत बैठक। मतदार यादी दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नका, राज ठाकरेंचा आयोगाकडे धोशा। तर अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी, मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा मुद्दा उद्धव ठाकरेंकडूनही उपस्थित। महाविकास आघाडी नाही तर महाकन्फ्यूज आघाडी, पराभव दिसत असल्यानं आज एकत्र आले। एकनाथ शिंदेंची मवियावर जोरदार टीका। रोहित पवारांचे निलेश घायवळ सोबत कौटुंबिक संबंध। मकोकाच्या गुन्ह्यातून रोहित पवारांनी त्याला बाहेर काढलं, राम शिंदेंचा पलटवार। शेतकरी प्रश्नांसाठी राज्यव्यापी बैठक घेऊन आंदोलन उभारणार। आता शेती प्रश्नावर मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा लढा, सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम। गोविंद पानसरे हत्येप्रकरणी सर्व आरोपींना जामीन। वीरेंद्र तावडे, अमोल काळे, शरद कळसकर यांना जामीन मंजूर। हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय। गुन्हेगारीवर रॅप सॉन्ग करणारा पोलिसांच्या ताब्यात। सोशल मीडियावर अपलोड केलं होतं रॅप सॉन्गचं रील। नाशिक पोलिसांनी केस कापून काढली, शहरात हिंड। तळकोकणात ओंकार हत्तीचा धुडगूस, शेतीसह फळबागांचं मोठं नुकसान। वन विभागाकडून ओंकारला शोधण्याची मोहीम सुरू। आणि सोन्याच्या दरानं गाठला विक्रमी टप्पा। एका दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 4,000ची वाढ। सोनं प्रति तोळा 1,31,000वर, तर चांदीचे दर 1,96,000वर। गोविंद पानसरे हत्या प्रकरणी सर्व आरोपींना जामीन मंजूर झालाय। वीरेंद्र तावडे, अमोल काळे, शरद कळसकर यांना जामीन मिळालाय। हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं जामीन दिलाय। वैभव खेडेकर यांचा अखेर भाजपमध्ये पक्षप्रवेश झालाय। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। यावेळी वैभव खेडेकरांनी जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं। येत्या 2 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा करणार आहेत। मंदिर समितीकडून उपमुख्यमंत्री शिंदेंना पूजेसाठी निमंत्रण देण्यात आलंय। रायगडचे मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटलांनी मंत्री भरत गोगाल यांवर टीका केली आहे। तुमच्याकडे तिकडून पलटी मारलेले आमदार खासदार आहेत असं ते म्हणाले। दरम्यान तुम्ही एक मैदान बुक करा, आम्ही एक मैदान बुक करतो, पाहुयात कोणाकडे कोण जमतं असं आव्हानही त्यांनी दिलं। कफ सिरप आणि इतर संवेदनशील औषधांची ऑनलाईन पद्धतीनं बेधडक विक्री सुरू असल्याचं समोर आलंय। यावेळी मंत्री झेवळांच्याच नावाने मागवलेल्या औषधही घरपोच पाठवल्यात। तातडीनं यावर नियंत्रण आणण्याची मागणी करण्यात आली आहे। रायगडमध्ये आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी साखळी उपोषण केलंय। स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि बेरोजगारांच्या मागण्यांकडे आरसीएफ प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आलाय। तातडीनं मागण्या पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। पनवेलच्या कासाडी नदीमध्ये ग्रामस्थांनी आंदोलन केलंय। MIDC प्रशासनाचा ग्रामस्थांनी विरोध केलाय। मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलाय। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सर्वर पिंपळगावचे पुनर्वसन करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। गेल्या 36 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित असल्याचं गावकऱ्यांनी म्हटलंय। तातडीनं मागण्या मान्य करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे।
वडगाव मावळ तहसील कार्यालयावर आदिवासी समाजानं आंदोलन केलंय। यावेळी धनगर आणि बंजारा समाजाच्या मागणीला विरोध करण्यात आला। एसटी प्रवर्गातून आरक्षण न देण्याची मागणी करण्यात आली आहे। आता एक सविस्तर बातमी पाहूया। खेडच्या गुरुकुलमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आलेला आहे। खेडमधील लोटी येथील आध्यात्मिक वारकरी गुरुकुलामध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे। गुरुकुलच्या प्रमुखानं आणि शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचं समोर आलंय। मुलीनं तक्रार दिल्यानंतर या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे यांना अटक करण्यात आली आहे। तर गेल्या वर्षी हे गुरुकुल सुरू झालं होतं। गेल्या वर्षी सुरू झालेल्या या आध्यात्मिक वारकरी गुरुकुलातील या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया। चंद्रकांत बनकर आपले प्रतिनिधी या संदर्भात माहिती देतात। चंद्रकांत, काय नेमका प्रकार घडलाय आणि काय नेमकी कारवाई झाली आहे? नक्कीच की जे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थानचे आध्यात्मिक वारकरी गुरुकुल जे आहे हे गेल्याच वर्षी सुरू झालं होतं। राज्यातल्या अनाथ, निराधार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा हा जो उद्देश होता तो या गुरुकुलाचा होता। परंतु काल जी धक्कादायक घटना समोर जी आलेली आहे, एक अल्पवयीन मुलगी त्याच ठिकाणी वसतिगृहात राहणारी आहे आणि तिच्यासोबत जे आहेत हे जे भगवान कोकरे महाराज आहेत, जे प्रमुख आहेत या गुरुकुलाचे आणि तिथले जे शिक्षक आहेत, त्या 2 जणांच्या विरोधात एका अल्पवयीन मुलीनं विनयभंगाची जी तक्रार आहे ती या ठिकाणी दाखल केलेली आहे आणि त्यानुसार गुन्हा दाखल आज पहाटेच्या सुमारास झालेला आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आज दुपारी भगवान कोकरे महाराज असतील आणि त्यांचे जे शिक्षक असतील या दोघांनाही खेड पोलिसांनी अटक केलेली आहे। या संदर्भात पुढील तपास जो आहे हा सुरू आहे, कारण पीडितेचे जे आई वडील आहेत त्यांनी न्यायाची अपेक्षा या ठिकाणी केलेली आहे। एकंदरीत बघितलं तर हे जे गुरुकुल आहे आणि ही जी संस्था आहे अनेक वेळेला चर्चेचा विषय या ठिकाणी बनलेले आहे। मग अनधिकृत त्या बांधकामाचा विषय असेल किंवा अन्य कुठले विषय असेल, अनेक राजकीय पक्षांच्या देखील टार्गेटवरती हे जे संस्था आहे ही यापूर्वी राहिलेली आहे आणि या संदर्भात आता पुढे काय कारवाई होते त्या संदर्भातले अपडेट्स घेत असतो। तुर्तास धन्यवाद चंद्रकांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान भास्कर जाधव यांनी देखील या संपूर्ण प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणालेत ऐकूयात। त्या महाराजानं एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तिचा विनयभंग केला आणि एकाच मुलीबरोबर नाही तर हे प्रकरण अनेक मुलींबरोबर झालेलं आहे। भाजपच्या कुठल्या तरी काय किरण संस्कृती का काय काका कुठल्या तरी संघटनेचे मोठे नेते आहेत ते, आता त्यांच्याकडून हेच अपेक्षित आहे, दुसरं काय असणार अपेक्षित। यानंतर पुढे बातम्या बघूयात वेगवान स्वरूपात सुपरफास्ट 100 मध्ये। गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 2961 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। नुकसानीचा अंतिम अहवाल तयार करून तो शासनाकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्यानं वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। परभणीमध्ये उड्डाणपुलाच्या दुरुस्ती अभावी अपघात वाढले। दुरुस्तीचं काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। संगमनेर तालुक्यातील आधार फाउंडेशनने पूरग्रस्तांना मदतीचा हात दिलाय। किराणा किटसह प्रत्येक कुटुंबाच्या बहिणीसाठी साड्यांची भेट दिली। बैठकीमध्ये ठाकरे बंधूंकडून व्हीव्हीपॅट आणण्याची आग्रही मागणी करण्यात आली। देशात कुठेच सध्या निवडणुका नाहीत तर व्हीव्हीपॅट आणा, व्हीव्हीपॅट शिवाय निवडणुका घेऊ नका असं मत ठाकरेंनी व्यक्त केलं। यादी दुरुस्त होईपर्यंत निवडणूक घेऊ नका असं मत ठाकरेंनी मांडलंय। तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का, आधी आश्वासन द्या असा परखड सवाल राज ठाकरेंनी निवडणूक आयोगासमोर उपस्थित केला। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे। निवडणूक याद्यांमध्ये वडिलांपेक्षा मुलाचं वय जास्त असं कसं, असं राज ठाकरेंनी विचारलं। निवडणूक लागलेली नाही मग मतदार नोंदणी बंद का, 18 वर्ष पूर्ण झालेल्यांनी मतदान करू नये का, असा सवालही राज ठाकरेंनी विचारला। अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी झालेली आहे अशी तक्रार उद्धव ठाकरेंनी केली। अशा बोगस मतदार नोंदणीवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले।
बोगस मतदारांची संख्या लाखोंच्या घरात आहे. घरं अस्तित्वात नाहीत, पण तिथे मतदारांची नोंदणी आहे, असं जयंत पाटलांनी सांगितलं. मतदार याद्या दुरुस्त करून मतदान घ्या, अशी ही मागणी त्यांनी केली. महाविकास आघाडी ही महाकन्फ्यूज आघाडी आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. मवियाला समोर पराभव दिसू लागला, त्यामुळे महाविकास आघाडीचा रडीचा डाव सुरू आहे, असंही शिंदे म्हणाले. जनता महायुती सरकारच्या पाठीशी असून महायुतीने दिलेल्या कामाची पोचपावती जनता देईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले. मनपा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडल्यानंतर खडसे महाजन यांच्यात चांगला शाब्दिक युद्ध आणि वाद रंगल्याचं दिसतंय. काळजी करू नका, तुमच्या प्रॉपर्टीची आम्ही काळजी घेऊ, असा टोला गिरीश महाजनांनी खडसेंना लगावलाय. त्यावर माझीच नाही तर सर्वांचीच प्रॉपर्टी सांभाळा, असं म्हणत एकनाथ खडसेंनी महाजनांना सुनावलं. कुख्यात गुंड निलेश घायवळ याला रोहित पवार यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून पासपोर्ट मिळवून दिला, असा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी केलाय. निलेश घायवळ प्रकरणामध्ये रोहित पवार हे धादांत खोटं बोलत आहेत, मात्र ते आता तोंडघशी पडले आहेत, असंही राम शिंदे म्हणाले.